सिद्धार्थ गौतम बुद्ध भारतीय घटनेचे महान शिल्पकार, परमपूज्य बहुजनांचे राजे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले या थोर महात्म्यांना आणि त्यांच्या प्रतिमांना तिवार अभिवादन करून आजच्या या प्रथमच वर्धापन दिनाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर ज्यांच्या हस्ते आजचा हा वर्धापन दिनानिमित्त जी आपण पूजापाठ घेतला, त्या पूजापाठाचे सामनेर वायवी पवार आणि हितवर्धक मंडळाचे सर्व कार्यकारी मंडळ आणि सल्लागार, त्याचबरोबर इतर या ठिकाणी आलेले बहुसंख्य सर्व सभासद बंधूंनो, आज आपण या ठिकाणी हितवर्धक सेवा संघ सापोतळे आणि पंचक्रोशीचे या मंडळाचे सर्व खरोखर ज्यांनी या मंडळाला जन्मदिनाचं ज्यांनी काम केलं ते सर्व सभासद बंधू, कार्यकर्ते यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करेन. आज 4 सप्टेंबर 1921 या आजच्या तारखेला संस्थेला चांगलं रजिस्ट्रेशन मिळालेलं आहे. त्यापूर्वी याच सापोतळ्यावरती छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव या ठिकाणी मोठ्या भव्य प्रमाणात आयोजित केला होता आणि त्या प्रसंगी मी स्वतः उपस्थित होतो. या ठिकाणी प्रत्येक गावचे, प्रत्येक वाड्यावाड्यातून आपली काही मंडळी या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित होती आणि त्या ठिकाणी संध्याकाळचा पण सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडला. आणि त्या ठिकाणी आपलं सगळ्यांनी आपली त्या ठिकाणी उपस्थिती दाखवली. असाच कार्यक्रम दुसऱ्या पुढील वर्षी व्हावा ही सगळ्यांची अपेक्षा होती, परंतु करोना महामारीमुळे तो कार्यक्रम झाला नाही. प्रत्येकाची इच्छा होती की या ठिकाणी तसाच कार्यक्रम व्हावा, परंतु झाला नाही, हे आपलं दुर्दैव होतं. परंतु आज या ठिकाणी संस्थेचा वर्धापन दिन हा 4 सप्टेंबर 1921 रोजी झालेला आहे. म्हणजे संस्था ही 4 सप्टेंबर 20 साली ही याला नोंदणी प्रमाणपत्र मिळालेलं आपल्याला. बंधूंनो, मी एकच सांगेन, 4 सप्टेंबर ही तारीख खरोखर अतिशय चांगली आहे आणि ही इतिहासात ही तारीख कोणी विसरणार नाही. बंधूंनो, मी सांगतो तुम्हाला की मी ज्या मुंबईमध्ये न्याय रुग्णालयामध्ये मी स्वतः 36 वर्ष नोकरी केली आणि त्या न्याय रुग्णालयाला 4 सप्टेंबर म्हणजे आज 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. हे न्याय रुग्णालयाला ही म्हणजे मुंबई महानगरपालिकेला डॉक्टर नायर म्हणून जे होते, ते डॉक्टर नायर हे बुद्धिस्ट होते आणि त्यांनी आपली संपूर्ण प्रॉपर्टी ही 4 सप्टेंबर रोजी मुंबई महानगरपालिकेला दान केली. तो आजचा दिवस 4 सप्टेंबर हा दिवस महत्त्वाचा आणि तोच या संस्थेला दिवस आहे भाग्याचा. मी एवढं का सांगतोय, कारण का एक बुद्धिस्ट महान व्यक्ती डॉक्टर नायर आणि त्यांची फॅमिली एवढं मोठं हॉस्पिटल, एवढी मोठी जागा
ही महानगरपालिकेला त्यांनी ताब्यात दिली, कारण का भविष्यामध्ये आम्ही एवढं मोठं महान हॉस्पिटल सांभाळू शकत नाही कुटुंब, म्हणून ही मुंबई महानगरपालिकेने ताब्यात दिली की ही अखंड ही आबादी राहावं, म्हणून ती त्यांनी महानगरपालिका जागा ताब्यात दिली. तशीच ही जी संस्था आहे हितवर्धक सेवा संघ, या संस्थेने खरोखर चांगली कामं केलेली आहेत. अशीच पुढे जशी कामं येतील ती त्यांनी ती करत राहावी. ती गेल्या वर्षी जी काही करोनाचं जे मोठं हे आलं होतं त्यावेळी या संस्थेने जवळजवळ बराच निधी जमा करून आपल्या मुख्यमंत्री फंडाला देखील त्यांनी हे डोनेशन दिलेलं आहे. त्याचबरोबर या पंचक्रोशीतील काही गरीब मंडळी आहे, या गरीब मंडळींना देखील जे काही कडधान्य किंवा इतर काही वस्तू ह्या प्रत्येक घराघरातून त्यांनी जाऊन प्रत्येकाला दिलेल्या आहेत. खरोखर हे असं त्यांनी चांगलं या ठिकाणी काम केलेलं आहे. खरोखर हे हितवर्धक मंडळ जे स्थापन केलं अतिशय खूप फार मोठं त्यांनी काम केलेलं आहे. ही जी समाजाची जी सेवा करण्याची या संस्थेमधून जी त्यांना ही मिळालेली आहे, जी सुवर्ण संधी मिळालेली आहे, खरोखर ही संस्था जी आहे, संस्थेचे कार्यकर्ते आहेत, हे यांचं खूप काही योगदान आहे. तरी मी असं म्हणेन की यापुढे ज्या वेळी असे चांगले कार्यक्रम होतील त्यावेळी आमच्यासारख्यांना पण मुंबईला तुम्ही सांगा की आम्ही हा कार्यक्रम करतोय, आम्ही देखील यथाशक्ती तुम्हाला काहीतरी मदत करू आणि करणारच या ठिकाणी तुम्हाला मी हमी देतो. त्याचबरोबर आज या ठिकाणी तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि विशेष म्हणजे या ठिकाणी माझा आदर सत्कार केला, त्याबद्दल तुमचं संपूर्ण कार्यकारिणीचं मी मनपूर्वक आभार मानून आजच्या या कार्यक्रमाला आणि सर्व कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द मी पूर्ण करतो. आपल्या सर्वांना जय भीम. भगवान गौतम बुद्ध, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई भीमाई जिजाई यांच्या पवित्र स्मृती विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी उपस्थित हितवर्धक सेवा संघ पंचक्रोशी सापुताळे या संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सदस्य आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आजच्या या आनंद प्रसंगी सगळ्यांना या ठिकाणी या सगळ्यांनी मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाचे विधी संकलन आमचे गुरु पवार यांनाही सर्वांना मी धन्यवाद देतो. सगळ्यांना आभार व्यक्त करतो. या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करत असताना सर्वप्रथम या ठिकाणी सर्वांचा या संघटनेच्या माध्यमातून यथोचित प्रकारेप्रमाणे सर्वांचा सत्कार या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे. हितवर्धक सेवा संघ पंचक्रोशी सापुताळे ही संस्था स्थापन करण्यामागे या संस्थेचं सगळं श्रेय आमच्या संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पवार गुरुजी यांना जात आहे. आणि आज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही हितवर्धक सेवा संघ पंचक्रोशी हे कामकाज करत आहे. हितवर्धक सेवा संघ पंचक्रोशी सापुताळे ही संस्था काम करत असताना आणि आज या संस्थेला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि हा 1 वर्षाचा वर्धापन दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. हितवर्धक सेवा संघ हे नावही ठेवण्यामागचं उद्दिष्ट एवढंच आहे की या पंचक्रोशीमधला कुठल्याही समाजातला घटक ह्या हितवर्धक सेवामधून न जाता तो हितवर्धक सेवा संघामध्ये सामील असायला हवा. यामागचं हे हितवर्धक सेवा संघ सापुताळे पंचक्रोशी असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. कारण या हितवर्धक सेवा संघामध्ये सगळ्यांचंच आम्ही हित जपण्याचं ही संस्था काम करत आहे.
आणि ही संस्था इथं सगळ्यांचंच काम जोमाने करण्यामागचं उद्दिष्ट होतं आहे. बघा, गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या आता सांगितल्याप्रमाणे कोरोनाच्या महामारीमध्ये सुद्धा या संस्थेनं चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. आणि संस्था रजिस्ट्रेशन झाल्यापासून आणि ही संस्था स्थापन झाल्यापासून आम्ही या ठिकाणी विविध प्रकारचे या ठिकाणी कार्यक्रम सांस्कृतिक असू दे, शैक्षणिक आणि अन्य कुठलेही कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत. आणि ही संस्था काम करत असताना त्याला 1 वर्ष पूर्ण होतं आणि 1 वर्षाच्या वाटचालीमध्ये यापुढे ही सुद्धा संस्था चांगल्या प्रकारचं काम करेल. आणि या संस्थेचे सर्वसामान्य सदस्य अत्यंत खूप चांगल्या प्रकारचे आहेत आणि खरोखरच चांगल्या प्रकारचं या ठिकाणी काम करत आहे. मी सगळ्यांना सर्वप्रथम या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या प्रकारे त्यांनी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी काम करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आता आपला बराचसा या ठिकाणी वेळ झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्या बऱ्याचशा लोकांनी आपलं मनोगत सगळ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. तरी मी या ठिकाणी आपला जास्त वेळ न घेता मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. इथं सेवा संघ सामुदाय वरिष्ठ या संस्थेचे सर्व कार्यकारिणी सभासद, आज आपण इथे विद्यार्थी सेवा संघाची कार्यकारिणीची सभासद सभा केली आहे. विद्यार्थी सेवा संघ या आपल्या सापुतारा पंचकृषीची संघटना कशी एकत्र येईल यासाठी आपण त्याचा विचार करून ही संघटना जोपासायचं काम या संघटनेचे आयुष्यमान अध्यक्ष पवारसाहेब असू देत या अन्य कार्यकर्ते असू देत यांचं जोमाने चाललेलं काम, ह्या कामाची मी प्रशंसा करायलाच पाहिजे. कारण अजून लोक यायला मागत नाही, पण त्याचे प्रयत्न चालले, ते प्रयत्न जोरात चालावं त्यासाठी आमचं जेव्हा सहकार्य लागेल तेव्हा सगळं आमच्या एक सभासद म्हणून असेल. मी काय साहेब जास्त मिटिंगला येत नाही, त्या जास्त काय मला इथला अभ्यास नाही आहे. पण ह्या कार्यकारिणीने सेवा रजिस्टर संघ रजिस्टर केल्यानंतर एक संस्था स्थापन केली आहे, पतसंस्था. या संस्थेचं काम ही जोमाने चालेल अशी मी अपेक्षा करतो. आणि या सर्व कार्यकारिणीला आणि सदस्यांना मी माझ्या शुभेच्छा देतो. हे थांबतो. जय भीम, नमो. आज आपण विद्यावर्धक सेवा संघ सापुतारा पंचकृषी संघटना 2018ला स्थापन केली आणि 2020ला ही संस्था अधिकृत न्यासाकडे नोंदणी केली. आणि तो दिवस म्हणजे 4 सप्टेंबर म्हणून तो आज वर्धापन दिन. आणि त्याच्यामध्ये एक दुग्ध शर्करा योग म्हणायचा की आपल्या या पंचकृषीतील मौजे लिंबवाडी बहुजन विकास मंडळाचे मुंबईचे सचिव आयुष्यमान नरेंद्र अनंत लिंबूकर यांनी पंचकृषीला वेळोवेळी या ठिकाणी सभा कार्यक्रम आयोजित करत असताना आमच्याकडे त्यांनी प्रतिमा तर दिलेली आहेत, फोटो दिलेले आहेत, परंतु गुरुजी मी संघटनेला मूर्त्या देतो, स्टॅच्यू देतो. मी म्हटलं ठीक आहे, स्वागत आहे. त्या पद्धतीने त्यांनी ह्या नागपूरवरून मूर्त्या आणल्या आणि आपल्या संघटनेला दिल्या. आज हे त्या ठिकाणी येणार होते, परंतु काही अडचणीस्तव ते उपलब्ध होऊ शकले नाही. परंतु त्यांचा आपल्यापुढील संदेश आलेला आहे की कामकाज अशाच पद्धतीने सुरू ठेवा, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. बंधूनं आता सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये आमच्या सचिवाने मंडळाची वाटचाल, त्यानंतर आमचे मुकुंद कांबळे माझे सहकारी यांनी सुद्धा त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. श्रावणेर बौद्धाचार्य माजी बंधुवरे वाय.बी. पवार यांनी संघटनेच्या एकंदरीत कामकाजाबाबतीत समाधान व्यक्त केलेले आहे. माझे बंधू शरद पवार यांनी सुद्धा संघटनेच्या पहिल्या कार्यक्रमापासून संघटनेमध्ये ते सम्मिलित होऊन सगळ्या गोष्टीमध्ये ते सक्रिय झालेले आहेत. तसे दशरथ पवार यांनी संघटनेच्या कामाची प्रशंसा केलेली आहे. आणि आवर्जून मी या ठिकाणी उल्लेख करेन तो म्हणजे महेंद्र मयेकर. ही जी व्यक्ती आहे त्यावेळी आम्ही संघटनेसाठी कामकाज पायाभरणी करत असताना सुद्धा त्या माणसाने आम्हाला साथ दिलेली आणि आजही त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. एक आनंदाची गोष्ट आहे. आता प्रकाश कांबळे भले उशीर का होईना परंतु ते सगळे अडीअडचणीवर मात करून या ठिकाणी उपस्थित झाले. मी त्यांचं स्वागत करणं माझं कर्तव्य समजतो. प्रकाश कांबळे हे जिल्हा परिषदचा कर्मचारी आहेत.
त्यामुळे ते वेळोवेळी सभा मिटिंगना उपलब्ध होऊ शकत नाही, परंतु पोटतिडकीने विचारपूस करणे, गुरुजी कोणती अडचण आहे का, काय तुम्ही करणार आहेत का आपल्या संघटनेच्या वतीनं, मला सांगा. मी जरी उपस्थित नाही राहिलो तर त्यांचे बंधू जे मुकुंद कांबळे त्यांच्या मार्फत मला खारीचा वाटा असेल ही वेळोवेळी त्यांनी सांगितले. राहता राहिला विषय की आपण ह्या 3 वर्षामध्ये काय मिळवलं. 2005 मध्ये प्रत्यक्षात थोडंसं जादा होतंय, माफ करा. लांजा तालुक्यामध्ये आम्ही ठराव घातला होता की आम्हाला खानवलीला स्वतंत्र विभाग द्या. विभागीय रचना पण झाली होती आणि आपण त्या पद्धतीनं 2 वर्ष काम जोरदार केलं होतं. हरचे, बेनी, खानवली, आगवेपर्यंत कामकाज केलं होतं. संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्या विभागाचं काम जोरदार होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं तर तुम्हाला सगळे काय आणणारे कागदपत्र, डॉक्युमेंट्स अधिकार त्या विभागाच्या लोकांना देणार. त्या पद्धतीने लोक काम करत होते, परंतु स्वायत्ता तालुक्याकडून मिळत नव्हती. त्यांच्यामध्ये रामदास मोठे की प्रकाश मोठे हे वाद होते सुरू आणि त्याच्या शेवटी तालुक्याची घडी विस्कळीत झाली. लोकांचं, आमच्या इकडल्या लोकांचं कोणत्याही कामकाजासाठी, लग्न फॉर्म असून दे, जातीचा दाखला असून दे, अन्य कोणत्याही कागदपत्रासाठी एक दाखला जो 50-100 रुपयाचा दाखल्यासाठी 1000 रुपये खर्च करावे लागत होते. पण काम पण वेळेवर होत नव्हतं. म्हणून त्या ठिकाणी शिवजयंतीचा उत्सव सुरू होता. मी बाजाराचा दिवस होता. मी खानोलीतून आल्यानंतर इथली जी मुलं आहेत आपल्या पंचकृषी, दीपक कांबळे असू दे, राजू पवार असू दे, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होती. गुरुजी असं ही शिवाजी महाराजांची जयंती होते, गणपती उत्सव होते, मग आपल्या बाबासाहेबांचं काय, बाबासाहेबांची काय जयंती होऊ नये. तो ह्या प्रेरणेतून आपण 2005 पासून सुरुवात केली, परंतु त्याला काही यश मिळालं नाही. कारण आपलेच काय घरची विधी असतात तशा पद्धतीने काही लोकांमध्ये अजूनही ते केलं जाते, वेगळ्या अँगल मधून पसरवलं जातं आणि त्याचा परिणाम झाला म्हणून आपली संघटना वाढू शकली नाही. परंतु असली वायबी पवार किंवा शरद पवार, रामचंद्र जाधव भडेकर हे सुद्धा एका मिटिंगला होते, सिद्धार्थ जाधव सुंदे, अशी ज्येष्ठ मंडळी सगळी. ज्यावेळी आम्ही हा विचार रोवला त्यावेळेस ज्येष्ठ मंडळीने सहकार्य केलं आणि आवर्जून उल्लेख करावा लागेल तर चांदोरची ही संघटना रत्नागिरी तालुक्यामध्ये कार्यरत असून सुद्धा त्याने म्हणाले ठीक आहे पंचकृषी येईनंतर आमचं संपूर्ण सहकार्य लागेल आणि जास्तीत जास्त उपस्थिती पहिल्या जयंतीला चांदोर गावाची. आणि ते रत्नागिरी तालुक्यामध्ये असून सुद्धा आपल्यामध्ये चांगल्या प्रकारे इन्व्हॉल्व झालेले आहेत. आता काही गोष्टी चढ उतार हा कुठल्याही गोष्टीमध्ये असतो, तर काही सभासद येत नाहीत, त्यांनी कामकाज सोडलं असेल, काही सभासद उत्स्फूर्तपणे येत आहेत. ठीक आहे, येणाऱ्यांचं आपण स्वागत, जाणाऱ्यांना आपण काय बोलत नाही आहोत. आपल्या पद्धतीनं जेवढं आपल्याला सामाजिक कामकाज करता येईल तेवढं 2011 पासून आपण सुरू केलेले. सगळ्यांच्या बळावर अध्यक्ष किंवा कार्यकारिणी बॉडी कोणी काहीच करू शकत नाही. ज्यावेळी सगळे पाठीशी असतील तेव्हा एखादी गोष्ट शक्य होते. त्या अनुषंगाने आता सांगितल्याप्रमाणे कोरोनाच्या महामारीमध्ये आपण छोटं मोठं काम केलं. आमचे बंधुवर्य दिनेश कांबळे यांनी त्यांच्या कोल गावामध्ये आम्ही किती वेळा गेलो, त्या लोकांपर्यंत कशा पद्धतीनं आम्ही म्हणजे व्यवहार केला, त्यांना मैत्रीपूर्ण जोडण्याचा प्रयत्न केले, ते त्यांना ज्ञात आहे, त्यांना ते कळलेलं आहे म्हणून ते आपल्यापर्यंत येत आहेत. विलास कांबळे येत आहेत, संतोष कांबळे आहेत, बरीचशी मंडळी, रुपेश आहे, ही सगळी मंडळी आपल्या जवळ येत आहेत. परंतु जवळ असणारे दूर चालले ते थोडंसं दूर आहे, ते त्यांना पण आपण जवळ आणण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी आपण जी पहिली सुरुवातीला उद्दिष्ट ठेवली होती की आपली एक पतपिढी आहे. आता आमच्या कांबळे बंधूंनी पतपिढीचा विषय केला. पतपिढी आता आपण करणारी लांजा तालुक्याला समजल्यानंतर त्यांनी लगेच कर्मचारी बांधवांची संघटना केली की सापुतळ्यावर बौद्धांची पतपिढी बना. मग लगेच लांजा तालुका बौद्धजन कर्मचारी बांधवांची 68 लोकांची त्यांनी मेजर केली. त्याच्यामध्ये मी पण आहे, म्हणजे मला त्यांनी धरलेलं आहे गृहीत. आणि सगळे ते शिक्षक, क्लर्क असे सगळे कर्मचारी 68 लोक तयार झाले आणि त्यांनी आता पतपिढीच्या माध्यमातून गावोगाव फॉर्म द्यायला सुरुवात केली. माझ्याकडे मी फॉर्म दिले. परंतु आपलं मुळात स्वप्न काय होतं की आपले हक्काचे काय. आम्ही रत्नागिरीवाल्यांकडे प्रयत्न केला होता, ते आपले रुपेंद्र जाधव, परंतु रुपेंद्र जाधव सुरुवातीला कार्यक्रम इथे नेत्र शिबिर घेतलं त्यावेळेस तेवढ्या पुरते बोलले यश. नंतर आता ते फोन कोण सुधरत नाही, 2 वेळा भेटायला गेलो भेटत पण. मला आशला आमचे जे हिशेब तपासले कांबळे आणि आम्ही चर्चा, कांबळे म्हणतात मी निबंधकाला जाऊन भेटलो. निबंधकाला जाऊन भेटल्यानंतर निबंधक म्हणाला तुम्ही तुमच्या विभागामध्ये पतपिढी करू शकता, असा काय प्रॉब्लेम नाही. त्या लांजेवाल्याने मला सांगताना मी म्हटलं ब्रँच तर द्या आम्हाला, तर ते म्हणाले नाही 10 कोटीचं तुम्हाला अमाऊंट करावं, डिपॉझिट करावं लागेल, असं करावं लागेल, तुम्हाला 1,500 सभासद करावं लागेल. 1,500 तर आमच्या 10 गावामध्ये होऊ शकत नाही, ही कठीण गोष्ट.
मग लास्टच्या वेळा आम्ही निबंधकाकडे गेलो. आता 2 वेळा कांबळे वगैरे आम्ही जाऊन आलो निबंधकाकडे. तर 350 सभासदांचं टार्गेट आहे आणि 3 लाख डिपॉझिट आहे. आता 3 लाख डिपॉझिट म्हटलं तर आम्ही जर 10 लोकांनी 25,000 म्हटले ठेवायची तरी होते डिपॉझिट, काय प्रॉब्लेम नाही. आणि आपण 350 सभासद करायचे. मग त्या अनुषंगाने 90% आम्ही वाटचाल आणलेली आहे. आपली पतपेढी निश्चितच आम्हाला आत्मविश्वास आहे, आपण 6 महिन्यामध्ये स्वतःची पतपेढी या सापुताळ्यावरती सुरू करू आणि सर्व समाजातले जे आपले कोण बेकार मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, त्यांना आर्थिक सोर्स निर्माण करण्याच्या दृष्टीनं पहिलं स्वप्न होतं ते पूर्ण करतोय. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपलं होतं लांजाला जा, दाखले आणा, हे आणा, लग्न फॉर्म आणा, तेही संपूर्ण आपण मिळवलेलं आहे. आपल्या या यंदाच्या वर्षातली सगळे लग्न फॉर्म आपल्या पंचक्रोशीच्या मंडळाकडून गेलेले. म्हणजे याच्या पुढे कोणीही लांजा तालुक्याकडे किंवा बौद्ध महासभा लांजाला वेगवेगळ्या शाखा आहेत, बौद्धजन संघ आहे, त्यांच्याकडे दाखल्यांसाठी किंवा लग्न फॉर्मसाठी जायची गरज नाही. आणि त्याच्याही पेक्षा पुढलं सांगतोय की लांजा तालुका बौद्धजन मंडळ असू दे, लांजा तालुका बौद्धजन संघ असू दे, त्यांच्या लग्न फॉर्मची किंमत 700 रुपये आहे, तर तीच आमच्या लग्न फॉर्मची किंमत फक्त 400 रुपये आहे. फरक आहे. लांजाला जाऊन 700 रुपयाचा आपण लग्न फॉर्म घेताना 200 रुपये ऍडिशनल खर्च आहे. गाडी एवढं 100 रुपये, कोणतरी दादा मामा काका भेटला की चहा पाण्याला 100 रुपये उडाले. म्हणजे ते 700 आणि 200 म्हणजे 1000 रुपये गेले. आणि ते सापुताळ्याला तुम्ही आला तर 500 रुपयात काम, म्हणजे 500 रुपये तुमचे वाचले, वेळ वाचला, त्या दिवसाचा वाचला. म्हणजे आपल्या समाज बांधवासाठी आपण एक केलेली चांगली गोष्ट आहे. ही सगळ्यांच्यामुळे शक्य झालेली आहे. कोणी अध्यक्षांनी केलं नाही, कुठल्या एका कार्यकर्त्यांनी केलं नाही, हे तुम्हा सर्वांच्या खांद्याच्या बळावर आपण करीत आहोत आणि या भविष्यामध्ये सुद्धा आपण करू. ज्या ज्यावेळी आम्ही शब्द टाकले, ही ज्येष्ठ मंडळी, आता वायबी पवार सारख्या माणसाला मी रात्री फोन लावला, वायबी पवार असा असा कार्यक्रम परवा बोललो होतो की उद्या आपल्याला करायचा, मला काय माहिती नाही, तुम्ही यायला पाहिजे. शरद पवारांना तोच विषय बोल. अशा पद्धतीने मुकुंद कांबळेंनी आपल्या प्रकाश भाऊन बोलले, अशा प्रत्येका सिद्धार्थ दादाला त्या दिवशी बोललो, असा आपला कार्यक्रम यायला पाहिजे. ही जी आपण हाक दिल्याबरोबर लगेच तो देऊन येणारी मंडळ आहेत, यांची खरी पंचक्रोशीसाठी गरज आहे. आज मी अध्यक्ष असेल, भविष्यामध्ये कोणी अध्यक्ष असेल, अध्यक्ष व्यक्तीला महत्व नाही द्यायचंय तर त्या पंचक्रोशीच्या संघटनेला महत्व आहे. संघटनेपुढे व्यक्ती कोणीही मोठी नाही. आयुष्यामध्ये फक्त हे लावलेला वटवृक्ष हा आणखी कसा वाढवता येईल या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि तुम्ही कराल अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि या प्रथम वर्धापन दिनानिमित्त, संस्थेच्या रजिस्ट्रेशनच्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्व धम्मबंधूंना